विश्वास साहेब नमस्कार. काय त्रास होतोय? शुगर शुगर ठीक आहे, 178 आहे, कंट्रोलमध्ये आहे. काल किती होती? 326 होती. का काल काय केलं? असं गुलाबजामुन खाल्लं? नाही, ॲक्च्युली गावाला ते आईचा वर्ष श्राद्ध होतं तर गोड खाल्लं गेलं. बरं, मग तुम्ही तपासले का जेवणा अगोदर आणि जेवणानंतरची साखर तपासली आहे का? मी याला तपासली होती पुण्याला. बरं, कसं ज्यांना पण डायबिटीस असतं ना त्यांनी त्यांच्या गोळ्या चालू ठेवायच्या नियमितपणे आणि त्याच्यासोबत दर 3 महिन्याला जेवणा अगोदर, जेवणानंतर आणि HbA1c याची तपासणी करावी. का? कारण की आपण ज्या गोळ्या खातोय त्या आपल्या साखरेसाठी बरोबर आहेत का, उचित आहेत का, पॉवर कमी तर नाही पडत आहे किंवा पॉवर जास्त तर नाही होते, याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला जेवणा अगोदर, जेवणानंतर आणि HbA1c ही साखर तपासणं गरजेचं आहे. ठीक आहे. जखम झालेली, बघू जखम. ही पहिली झाली, आता ही परत झाली. हां, ओके. अजून एक त्रास आहे तुम्हाला, जखम बरी व्हायला टाईम लागतो, बरोबर. हा प्युअर लक्षण आहे तुमच्या साखरेवरती तुमचं नियंत्रण नाही आहे. कसं असतं माहिती आहे का, गोड रक्त शरीरासाठी अत्यंत चांगला नसतो. ठीक आहे. म्हणजे गोड रक्त म्हणजे काय? शरीरामध्ये गोडाची मात्रा म्हणजे शुगरची मात्रा जर वाढली तर तो किडनीला त्रास देतो, तो नसांना त्रास देतो, तो घाव भरण्यासाठी म्हणजे तर कुठे पण तुम्हाला जर लागलं तर ते भरण्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट नाही आहे. याच्यासाठी तुम्ही जेवणा अगोदर, जेवणानंतर HbA1c करा. तुमची जी गोळी आहे ती तुम्ही घेऊन या माझ्याकडे, ज्ञानदेव हॉस्पिटल आहे ते घेऊन या. तिकडे येऊन मला दाखवा, मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती काय उपाय करायचा याचा सल्ला देणार. बरं का? काळजी घ्या स्वतःची.